महाशिवरात्री हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक एखाद्या शिव मंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. महाशिवरात्रीची प्राचीनता आणि महत्त्व. संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी, असे या व्रताचे स्वरूप आहे. हा सण जगभरातील हिंदू बांधव साजरा करतात. या दिवशी ते महादेवाची पूजा करतात. बरेच भाविक त्यांच्या जवळील ज्योतिर्लिंगाला जाऊन दर्शन घेतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात. महाशिवरात्रीची आख्यायिका. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशी ही एक आख्यायिका प्रचलित आहे. एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरिण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागले, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले. त्यामुळे तो पावन झाला. महाशिवरात्रीला पूजा कशी करतात? महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त फक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते भगवान शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात. महाशिवरात्री सण कसा साजरा केला जातो? महाशिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही प्रचलित आहे. त्याला थंडाई असे म्हणले जाते. शिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, भगवान शंकरांची मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केली जाते. हा सण देशाच्या विविध भागात विविध पद्धतीने साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्रीचा उत्सव 26 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्याचवेळी अशी एक मान्यता आहे की या दिवशी पहिले ज्योतिर्लिंग प्रगट झालं होतं. शिवभक्त हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात, उपवास करतात आणि भगवान भोलेनाथ, देवी पार्वतीची पूजा करतात. काही लोक मंदिरे आणि शिवालयांमध्ये जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करणे शुभ मानले जाते.
जर तुम्हीही महाशिवरात्रीनिमित्त उपवास करत असाल आणि मंदिरात महादेवाची विशेष पूजा करू शकणार नसाल तर तुम्हाला महाशिवरात्रीची घरी पूजा करण्याची पद्धत माहिती असली पाहिजे. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी काही विशेष साहित्य आवश्यक असते. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीला भगवान शिवाच्या पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे हे जाणून घेऊया. महाशिवरात्री पूजा साहित्य यादी. भगवान शिव किंवा शिवलिंगाचे चित्र, बेलपत्र, भांग, धतुरा, फुलांचा हार, पांढरी फुले, गाईचे दूध, दही, साखर, गंगाजल, चंदन, केशर, न मोडलेले तांदूळ, लवंगा, छोटी वेलची, सुपारी, मध, मनुका, हंगामी फळे, शिवचालिसा, शिवआरती, महाशिवरात्री व्रत कथा पुस्तक, प्रसादासाठी हलवा, थंडाई किंवा लस्सी. महाशिवरात्री 4 प्रहर पूजा. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक शिव मंदिरात जातात आणि पूजा करतात. शिवलिंगावर अभिषेक करतात, आरती करतात आणि मंत्राचा जप करतात. याशिवाय दिवसभर उपवासही पाळला जातो. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरात पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. पहिला प्रहर संध्याकाळी 6 ते 9, दुसरा प्रहर रात्री 9 ते 12, तिसरा प्रहर रात्री 12 ते 3 आणि चौथा प्रहर रात्री 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत असतो. शिवमहापुराणानुसार या 4 प्रहरांमध्ये महाशिवरात्रीची पूजा करणे खूप विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या 4 काळात शिवाची पूजा करणाऱ्यांना संपूर्ण वर्षभर पुण्यफळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. जर तुम्ही या दिवशी कोणत्याही कारणास्तव मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरी महाशिवरात्रीची पूजा करू शकता. महाशिवरात्रीला घरी महादेवांची पूजा कशी करावी? सकाळी स्नान केल्यानंतर पांढरे कपडे घाला आणि नंतर भगवान शिवांसमोर अन्न न घेता उपवास करण्याची प्रतिज्ञा करा. जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दूध, फळे किंवा फळांचा रस घेऊ शकता. ओम नमः शिवाय हा मंत्र दिवसभर जपला पाहिजे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी पुन्हा स्नान करा आणि नंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर घरातील पुण्यस्थळावर गंगाजल शिंपडा. त्यानंतर घरातील मंदिरात शिवलिंगाची पूजा करा. सर्वप्रथम पूजेदरम्यान गणपती बाप्पांचे नाव घ्या आणि त्यानंतरच शिवाची पूजा सुरू करा. पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे. हातात रुद्राक्ष आणि बेलपत्र घ्या आणि या मंत्राचा जप करताना पूजेची प्रतिज्ञा घ्या. मी माझ्या पापांसाठी शिवाची पूजा करतो. व नंतर शुद्ध पाणी घ्या आणि त्यात थोडे गंगाजल घाला. या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि यावेळी मंत्राचा जप करावा. पाण्याने अभिषेक केल्यानंतर पंचामृत तयार करा. हे करण्यासाठी दूध, दही, तूप, मध, गंगाजल, उसाचा रस आणि साखर मिसळा. या पंचामृताने भगवान शिवलिंगाला अभिषेक करा. नंतर बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगाची पूजा करा. भगवान शिवाला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा. या मंत्राचा उच्चार केल्याने भगवान शिव सर्व प्रार्थना पूर्ण करतात. 11 बेलांच्या पानांवर ओम लिहा आणि ते भगवान शिवाला अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना त्रिदलम त्रिगुणाकरम त्रिनेत्रमच्च त्रिधायुतम हा मंत्र म्हणा. 3 जन्मांच्या पापांचा नाश शिवाचे बेलपत्र. शिवलिंगाला भांग, पान, धतुरा, अबीर, गुलाल, शमीपत्र, मुठभर अक्षता अर्पण करा. तसेच काळा धतुरा फोडून त्याचे फळ अर्पण करा. नंतर धूप आणि 4 बाजूला असलेला तुपाचा दिवा लावा आणि शिवचालिसा पठण करा. यानंतर भगवान शिवांना अन्न अर्पण करा. नंतर ओम गण गणपते नमः आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भगवान शिवाची आरती करा आणि अर्धप्रदक्षिणा करावी. यानंतर कापूर पेटवा आणि आरती करा आणि पूजा करताना झालेल्या कोणत्याही चुकांसाठी भगवान शिवांची माफी मागा. पूजा संपल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटा आणि स्वतःही खा. ओम नमः शिवाय.